श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो, सावध व्हा, कारण आज संध्याकाळी 6 वाजेपासून पुढील 72 तासाचे अत्यंत संवेदनशील, कठीण आणि तितकेच भयंकर काउंटडाऊन सुरू झाले आहे. हा काळ तुमच्या आत्तापर्यंतच्या संयमाची आणि सहनशक्तीची सर्वात मोठी परीक्षा घेणार आहे. तुमच्या राशीच्या आणि ग्रहाच्या गतीमध्ये अशी काही तीव्र आणि विनाशकारी उलथापालथ झाली आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि मानसिक स्थितीवर होणार आहे. या ग्रहाच्या बदलामुळे एकामागोमाग एक अशा 4 मोठ्या घडामोडी घडणार आहेत, ज्या तुमच्या आयुष्याचा पाया हादरून टाकण्यासाठी पुरेसा ठरतील. तर मित्रांनो, गेल्या 24 तासात किंवा अगदी मोजक्याच काळात जर तुम्हाला अचानक विनाकारण अस्वस्थ वाटणे, तळहाताला अचानक खाज सुटणे किंवा रात्री झोपेत अचानक छाती धडधडणे किंवा भीती वाटून जाग येणे असे अनाकलनीय अनुभव आले असतील, तर अजिबात दुर्लक्ष करू नका. हे सर्व संकेत स्पष्टपणे दर्शवतात की ग्रहाचा हा रहस्यमय आणि गुप्त खेळ थेट तुमच्याच भोवती सुरू झाला आहे. आजपर्यंत ज्या गोष्टीची पुसटशी कल्पना तुम्हाला कधी शिवली नव्हती, अशा काही अनपेक्षित गोष्टी तुमच्या नकळत घडण्याच्या मार्गावर आहेत. या 72 तासात ग्रहाच्या या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या शरीरावर आणि मनावर प्रकर्षाने जाणवण्याची शक्यता आहे. लहान-सहान गोष्टीवरून ताण वाढणे, निर्णय घेताना संभ्रम निर्माण होणे किंवा अचानक मोठे आर्थिक प्रश्न समोर उभे ठाकणे असे प्रकार घडू शकतात. परंतु या परिस्थितीला घाबरून न जाता किंवा खचून न जाता अत्यंत ध्येयाने आणि डोके राखून वागण्याची हीच वेळ आहे. ग्रहाची ही चाल अत्यंत तात्पुरती असली तरी या काळात तुमचे प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक पडणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून कोणत्याही मोठ्या संकटापासून तुमचा बचाव होऊ शकेल. या अत्यंत संवेदनशील 72 तासाच्या कालावधीतील पहिली आणि सर्वात मोठी घटना तुमच्या विश्वासाला तडा जाणारी ठरणार आहे. ज्या माणसाला तुम्ही आयुष्यात स्वतःचा खरा जीव मानला, ज्याच्या सुखदुःखात तुम्ही नेहमी उभे राहिलात आणि ज्याच्यासाठी प्रसंगी दिवस रात्र मेहनत करून मदत केली, तीच अतिशय जवळची व्यक्ती तुमचा असा भयंकर घात करणार आहे की त्या वेदनेपुढे प्रत्येक दुःख फिक्कं पडेल. तुमच्या पाठीत खंजीर उपसल्यानंतर तुमच्या तोंडून न कळत एकच शब्द बाहेर पडेल आणि तो म्हणजे या नात्याचे आता कायमचे राम-राम सत्य झाले आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, जरा शांतपणे विचार करा आणि आपल्या अवतीभोवतीच्या माणसाकडे सूक्ष्म नजर टाका. तुमच्याच वर्तुळात अशी एक व्यक्ती वावरत आहे, जी तुमच्यासमोर अत्यंत गोड हसून बोलते, तुमच्या ताटात जेवते आणि तुमची प्रत्येक गोष्ट कौतुकाने ऐकते. परंतु तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काळोखापेक्षाही भयंकर विष आणि द्वेष भरलेला आहे. ती व्यक्ती कोण आहे आणि तिच्या मनात तुमच्याविषयी नेमके काय कारस्थान चालले आहे, हे ओळखणे तुमच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिषीय गणनेनुसार या काळात तुमच्या जवळच्याच व्यक्तीकडून किंवा मित्राकडून होणाऱ्या फसवणुकीची शक्यता बळावलेली आहे. अशा व्यक्ती तुमच्या गुप्त योजना, भविष्यातील प्रोजेक्ट्स किंवा कौटुंबिक गोष्टीवर अत्यंत बारीक डोळा ठेवून असतात. त्यामुळे या 72 तासात तुमच्या मनातील विचार किंवा पैशाचे नियोजन कोणासमोरही उघडे करण्याची अजिबात घाई करू नका. जर तुम्ही या गुप्त इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले, तर तुम्हाला मानसिक आणि सामाजिक पातळीवर मोठा धक्का सहन करावा लागू शकतो. त्यामुळे अशा संशयास्पद लोकांपासून पुढील काही दिवस पूर्ण सतर्क राहणे आणि अंतर ठेवणे हेच तुमच्या हिताचे ठरेल. तर कुंभ राशीच्या जातकांनो, या 72 तासाच्या प्रवासात केवळ वैयक्तिक नात्यावरच नव्हे, तर तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक जीवनावरही गडद सावट असण्याची दाट शक्यता आहे. ग्रहाच्या या अशुभ स्थितीचा थेट परिणाम तुमच्या संपत्तीवर आणि पैशाच्या व्यवहारावर होऊ शकतो. तुमच्या नकळत किंवा तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन कोणीतरी तुमच्याविरुद्ध मोठे आर्थिक षडयंत्र रचत असू शकते. तुम्ही ज्या संकल्पावर किंवा व्यवसायावर मेहनत घेत आहात, त्यामध्ये गुप्त शत्रूकडून अडथळे आणण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. या काळात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल ती पैशाच्या देवाणघेवाणीतील अतिउत्साहात किंवा एखाद्याच्या गोड बोलण्याला बळी पडून कोणालाही तोंडी किंवा लेखी पैशाचे मोठे वचन देऊ नका. तसेच कोणत्याही व्यावसायिक कागदपत्रावर, करारावर किंवा बँकिंग
कागदावर नीट न वाचता सही करण्याची चूक अजिबात करू नका. तुमच्या भविष्यातील आर्थिक योजना, बँक तपशील किंवा गुंतवणुकीच्या गोष्टी कोणाशीही शेअर करणे या काळात घातक ठरू शकते. जर तुम्ही या गुप्त संकेताकडे दुर्लक्ष केले तर तुमचे असे काही आर्थिक आणि मानसिक नुकसान होऊ शकते, ज्याची भरपाई करणे कठीण जाईल. तुमचे पैसे अडकणे किंवा फसवणुकीमुळे हातातोंडाशी आलेला आर्थिक लाभ लांबणीवर पडणे असे प्रकार घडू शकतात. म्हणूनच या 72 तासात पैशाच्या बाबतीत अत्यंत सतर्क, जागरूक आणि कोणावरही अंधविश्वास न ठेवण्याची भूमिका घेणे तुमच्यासाठी सुरक्षेचे मोठे कवच ठरेल. तर कुंभ राशीच्या जातकांनो, या भयानक अंधारानंतर आणि संकटाच्या मालिकेनंतर आता तुमच्या आयुष्यात साक्षात ईश्वराचा एक महाचमत्कार घडण्याची वेळ आली आहे. ज्या शत्रूंनी तुमच्या विरोधात गुप्तपणे कारस्थान रचली होती, ज्यांनी तुमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्या सर्व कपट कारस्थानाचे आता रामराम सत्य होणार आहे. ईश्वराची अथंग कृपा तुमच्या पाठीशी उभी राहील आणि तुमचे नुकसान करून पाहणारे लोक स्वतःच स्वतःच्या जाळ्यात अडकतील. येणाऱ्या गुरुपौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात सुखाचे, समृद्धीचे आणि सुवर्णमय दिवस उजळणार आहेत. वर्षानुवर्षापासून रखडलेली किंवा कुठेतरी अडकलेला बुडालेला पैसा अचानक तुमच्या हातात परत येण्याचे नवीन आणि सुलभ मार्ग उघडतील. जर कोर्ट कचेरीचे जुने वाद, अग्नीचे, जमिनीचे किंवा मालमत्तेचे विषय प्रबलित असतील तर ते अचानक तुमच्या बाजूने सुटून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळवून देतील. विशेषतः कुंभ राशीच्या महिलांच्या बाबतीत घरातील जुने वाद किंवा तणाव मिटून मोठी आनंदाची बातमी कानावर पडेल. ज्या लोकांनी भूतकाळात तुम्हाला कमकुवत समजले होते, तुमच्या परिस्थितीवर टोमणे मारले होते किंवा तुम्हाला मागे पाडण्याचा प्रयत्न केला होता, तेच लोक उद्या तुमच्या यशाने आणि प्रगतीने थक्क होऊन चकित झालेली नजर तुमच्याकडे पाहतील. हा ईश्वरी चमत्कार तुमच्या कष्टाचे चीज करेल आणि तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देईल. ज्योतिषशास्त्राच्या आणि ग्रहाच्या या प्रभावी हालचालीचा विचार केला तर कुंभ राशी ही वायू तत्वाची राशी असल्यामुळे या काळात तुमच्या शरीरात वात आणि कफ दोषाचा प्रभाव अचानक वाढू शकतो. यामुळे तुम्हाला मान किंवा पाठीत नाहक दुखल्यासारखे वाटणे, सांधेदुखी किंवा कंबरदुखी उफाळून येणे, थकवा, घसा खवखवून छातीत कफ भरणे असा त्रास जाणू शकतो. यासोबत पोटाचा अग्निमंद होऊन अपचन, पोट फुगणे किंवा ॲसिडिटीचा विकार उद्भवण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. परंतु यावर मुळीच घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण ही ग्रहाची अतिशय तात्पुरती आणि अल्पकालीन हालचाल आहे. तुमच्या रोजच्या आहारावर थोडे नियंत्रण ठेवले, तेलकट, तिखट खाणे टाळले आणि कोमट पाण्याचा वापर वाढवला तर हे सर्व शारीरिक त्रास अगदी सहज दूर होऊ शकतात. संकटे दूर करण्यासाठी आणि ईश्वराची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत सोपा महाउपाय तुम्हाला करायचा आहे. तर मित्रांनो, आजच संध्याकाळी किंवा उद्या सकाळी स्नान केल्यानंतर पवित्र मनाने हनुमान चालिसाचा किंवा सुंदरकांडाचा पाठ करा, ज्यामुळे घरातील सर्व नकारात्मक वाईट शक्ती दूर पळून जातील. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थोडेसे गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडा. घराआसपास किंवा आसपास असलेल्या मुख्य प्राण्यांना, विशेषतः काळ्या कुत्र्याला किंवा गायीला अन्नाचा घास किंवा भाकरी आवर्जून खाऊ घाला. हा एक लहानसा, सात्विक आणि प्रभावी उपाय तुमच्या डोक्यावर आलेले मोठे संकट पूर्णपणे टाळेल आणि तुमच्या घरात सुख, शांती व समृद्धीचा खऱ्या अर्थाने प्रवेश घडवून आणेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.